आज करूया 1 वाटी उडीद डाळीपासून खुसखुशीत असे मेदूवडे। त्याच्यासोबत खोबऱ्याच्या चटणीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन। 1 वाटी उडदाची डाळ 5 ते 6 तास भिजत घालायची। त्यानंतर बिना पाण्याची मिक्सरमधून वाटून घ्यायची। बघू शकता किती क्रीमी झाली आहे। डाळ वाटून झाल्यानंतर त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर सर्व मिश्रण एका चमच्याच्या सहाय्याने फेटून घ्यायचं। 5 ते 10 मिनिटं फेटल्यानंतर बघू शकता त्या डाळीचा व्हॉल्यूम वाढलेला आहे। त्याच्यानंतर हाताला पाणी लावून घ्यायचं। हातावरती थोडंसं मिश्रण घेऊन त्याचा अशा प्रकारे वडा तयार करायचा व तेलात सोडून द्यायचा। अशा प्रकारे दुसराही करून घेते मी। तुम्ही बघू शकता बारीक गॅसवरती लाल रंग येईपर्यंत मेदूवडे तळून घ्यायचे। झाले आपले मेदूवडे तयार। ते तुम्ही सांबार आणि खोबऱ्या चटणीसोबत खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीपर्यंत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।